मतदान केली. काय म्हणलं आता ऐकलं की अक्कलकोट मध्ये मित्रसाहेब येणार आहेत. हा हे काळा दगडावरती पांढरा रेषे मित्रसाहेब 100% येणार आहेत. काळा दगड कोणत्या पक्षात होते 1998 मध्ये सचिन कल्याण शेट्टी कुठं भाजपमध्ये होते. ऐका एक मिनिट आणि सचिन मेत्रे साहेबांचा प्रचार 1998 मध्ये मेत्रे साहेबांचा प्रचार कल्याण शेट्टीचे वडील पंचाप्पा कल्याण शेट्टी हे गद्दार करून भाजपला गद्दार करून मेत्रे साहेबाला निवडून आणण्यासाठी वाटेदार आहे. त्यांनी मतदारसंघात जे आहे कुणाची हवा आहे कुणाची हवा आहे तुम्ही सांगा. आमचं तर बीजेपी आहे बघा. कसं काय आमचे तेच बीजेपीला घालतो आम्ही. कसं ते तुमचं गणित जरा सांगा ना. गणित आम्ही पहिल्यापासून बीजेपी घालतो. होय ना पहिल्यापासून बीजेपी. परंतु काय एवढं तुम्ही बीजेपीचे चाहते आहात. आम्ही पहिल्यापासून बीजेपीच आहे. काय सांगा ते आम्हाला कळत नाही. मतदान आहे माझं इथं वागदा गावात नाही तुमचं. आहे की मतदान आहे. 2 आहे तर 2 आहे. 2 मतदान आहे तुमचं. हा मी भाजपला जाणार. मतदान घेऊन सत्तेवर बसत आहेत. बोगस मतदान एक यत्नाळला एक वागदरीला. हे घर जावई झालेल्या लोकांनी मेत्रे साहेबांवर बोललेलं न बरं आहे. घर जावं तुम्ही विचारा आम्ही घर जावं आता आहेत 2 मत आहेत. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ जे आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघाची मतदारसंख्या जवळपास 3,74,000 ते 3,80,000च्या दरम्यान आहे. आणि सोलापूर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर वसलेला हा विधानसभा मतदारसंघ आहे. या विधानसभा मतदारसंघात 2 तगडे उमेदवार आहेत. सिद्धाराम म्हेत्रे काँग्रेसचे आणि सचिन कल्याण शेट्टी भारतीय जनता पार्टीचे. या दोन आमदारात जे आहे फाईट चालू आहे. एक मिनिट यावेळेस जे आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात जे आहे कुणाची हवा आहे तुम्ही सांगा. आमचं तर बीजेपी आहे बघा. कसं काय आमचे तेच बीजेपीला घालतो आम्ही. कसं ते तुमचं गणित जरा सांगा ना. गणित आम्ही पहिल्यापासून बीजेपी घालतो. होय ना पहिल्यापासून बीजेपी. परंतु काय एवढं तुम्ही बीजेपीचे चाहते आहात. आम्ही पहिल्यापासून बीजेपीच आहे. काय सांगा ते आम्हाला कळत नाही. आमचं तर बीजेपी आहे बघा. कसं काय आमचे तेच बीजेपीला घालतो आम्ही. कसं ते तुमचं गणित जरा सांगा ना. गणित आम्ही पहिल्यापासून बीजेपी घालतो. होय ना पहिल्यापासून बीजेपी. परंतु काय एवढं तुम्ही बीजेपीचे चाहते आहात. आम्ही पहिल्यापासून बीजेपीच आहे. काय सांगा ते आम्हाला कळत नाही. एक मिनिट बीजेपीला का मत का म्हणजे सचिन दादांनी 22 वर्षात म्हणजे 17.5 वर्ष मित्र साहेबांनी राज केलं आणि 5 वर्ष आपले सिद्धराम पाटलांनी राज केले. आणि 17-22 वर्षात काही विकास झाला नाही ते आपल्या 5 वर्षात म्हणजे दिसून आलंय. त्याच्यामुळं अक्कलकोट तालुक्यातील जनतेने दादाला पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे. म्हणजे आता कळणार नाही ते विजय 23 तारखेलाच करणार. विजय झाल्यावरच करणार. तुम्ही तुम्ही हे आपले काँग्रेसचे कार्यकर्ते. आता ह्याने असं म्हणले की भारतीय जनता आम्ही पहिल्यापासून भारतीय जनता पार्टी ह्याने म्हणले की काम भरपूर झालंय. तुमचं काय मत. कसं आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. ज्यांचं त्यांचं मतदानाचा अधिकार त्यांना ज्यांच्या मनावर त्यांनी आपल्या पक्षाला मतदान करू शकतात. आमचं त्याबद्दल दुमत नाही. आताच आमचे मित्रबंधूंनी सांगितलं की 22 वर्षामध्ये जे काम झाले नाहीत ते काम 2.5 वर्षामध्ये दादाने केलाय. ठीक आहे आम्ही मान्य करू. अक्कलकोट वागदरी ज्या रस्त्यावर दादा फिरते ते रस्ता सिद्धाराम म्हेत्रेने केलेला आहे. काय उत्तर यांचं. नाही ते अगोदर झालंय. आता झालंय मंजूर 548 बी हे आहे ना 500-550 कोटी रुपये मंजूर झालंय. त्याचं टेंडर पण झालं असेल का माहित नाही. आता प्रमाण झालंय 100% होणार. हे आता झालेला रोड कोण केलंय ते विचारा. झालेलं रोड कोण केलंय भारतीय जनता पार्टीने केलंय का काँग्रेसने केलं. नाही ते नितीन गडकरी साहेबांनी केलेला रोड आहे. ऐका ना आपल्या तालुक्याला नितीन गडकरी साहेब हे आमदार नाही आहेत. नाही हे आता अक्कोट सोलापूर रोड कोण केलंय ते पण केंद्राने दिलेला निधी आहे. नॅशनल रोड आहे. रोड आमदार का म्हणता. रोड आमदार नाही दे. चौबाजूने रोड आमदार नाही सडक आमदार आहे. सडक आमदार हा सडक रोड नाही. हे रोड आमदार म्हणून सांगतात. रोड कुठं कोण केलंय नितीन गडकरी.
मेत्री साहेब आमदार असताना हे रोड केले नितीन गडकरी. म्हणजे आमदारचं काय श्रेय नाही ना? श्रेय आहे का? श्रेय कोणाचं? आमदार केंद्र शासन श्रेय म्हणजे आहे का? आमदार काय नसताना केंद्र शासन देऊ शकताय का? आमदारचं काय पण शिफारस असताय ना? काय नसतंय? ओ पाणीसाठी आमदार पाणी कोण आणलंय? हे सुप्रमा हे सुप्रमा का मंजूर झालंय? सुप्रमा का मंजूर झालाय? मेत्री साहेबांनी यांना मदत केलं. एक मिनिट मेत्री साहेबांनी कल्याणसाठी आणलंय. सुप्रमा बद्दल मी बोलतो. हा सुप्रमा हे जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी संजय मामांना मदत करण्यासाठी फडणवीस साहेबांनी. दुसरी गोष्ट, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सभापती पद विजय मालकांना देण्यासाठी फडणवीसांनी मेत्रे साहेबांना सांगितलं. तिसरी गोष्ट, प्रशांत पारिचारकांना विधान परिषद पाठवण्यासाठी मेत्रे साहेबांना फडणवीस सांगितले. त्या सगळ्यांना मदत केल्यानंतर फडणवीस साहेबांनी मेत्रे साहेबांना सुप्रमा दिलेला. सुप्रमा मेत्री साहेबांना देण्यासाठी यांनी फसवले. केलंय मदत लई जणांना. पाणी आणलंय कोणी? मेत्री साहेबांनी मदत तुम्ही लई केलाय. तुम्ही बाबाचं बांधकाम नाही, 5 वर्षामध्ये पाण्यात आला. 27 वर्ष मेत्र्यांनी काम केले. एक घरकुल बांधण्यासाठी किती दिवस जाते? घरकुल का आमदार खासदारांनी देणार आहेत का? काय का हे उदाहरण देतो मी. वागदरीमध्ये ग्रामपंचायत सत्ता आहे. यांनी 5 वर्षात काय केलं? मग आता अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात चर्चा कोणाची आहे? मेत्री साहेबांचे. दादाचे दादा 23 तारखेला तुम्हाला कळून देतो. एक तरुण आहे, एक तरुण भारतीय जनता पार्टीचा बिल्ला वगैरे लावून आला. कुणाची हवा? सचिनदादा कल्याण शेट्टी. मेत्रे साहेबाच्या 4 नंबरला ते 8 नंबरला जाणार. त्याने कसं काय गणित मांडलं तू? त्यांनी कायच केले नाही. 17 वर्ष आमदार. 5 वर्षात वागदरीला 3 लाख रुपये निधी दिले. 5 वर्षात पाण्याचा जे प्रश्न होता अक्कलकोट गावाचा, दररोज पाणी पुरवठाचा, आज देखील नाहीये. ते कशामुळे रखडलाय? तेच बोला. पाण्याचा प्रश्न आहे का? उजनीचं पाणी अक्कलकोटला आलं. 1-2 वर्ष 3 वर्षात होणार काम नाही. बाबासाहेब तानवडे त्याच्यापेक्षा अगोदरचे इनायत अली पटेल पासून ते प्रयत्न चालू होता. बाबासाहेब तानवडे नारळ फोडले, मेत्री साहेबांनी पूर्ण केलं आणि ते पूर्ण केलेलं काम आम्ही केलो असं म्हणते ते. विलासराव देशमुखांनी त्या जागेचं भूमिपूजन करून धरणाचं भूमिपूजन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न चालू आहे. हा, 100% सगळे कामाचं श्रेय. बाबासाहेब तानवाड्यांनी भूमिपूजन केलं. भाजप कालमध्ये तेच आपलं पुनरुद्धरण झालं आणि त्याला पाणी पण भाजप कालावधीमध्ये चाललं. हे पूर्ण झालेलं भाजप काळात सांगितले आम्ही राजकारण सोडू. त्यानंतर महानंदाताई तानवडे यांना विरोध कल्याण शेट्टी करण्यातून झालेला आहे. आता एक वंचितचे कार्यकर्ते आहेत तुम्ही या समोर, काय वाटतं हे भाजप, हे काँग्रेसचे आहे आणि हे भाजपचे आणि हे काँग्रेसचे आहे? बघा, ह्यानी रोड केले, आम्ही पाणी आणलो, ह्यानी काय यांच्या बापाच्या कमाईचं आणलं नाही, काय नाही. कोणी कोणाच्या बाबा चालत नसतो. जनतेच्या सोयी सुविधांसाठी ऐका ना, कुणाच्या बापाचा प्रश्न नाही. कुणाच्या करण्यासाठी कुठलाही लोक कुणाच्या घरचा विकास करत नसतो. ना काँग्रेस ना भाजप कुणाच्याही घरचा विकास करत नसतो. कुणाच्या बापाचा विकास कोणी करत नसतो. कुणाच्या बापाचा जनतेचा जनतेचा पैसा जनतेचा पैसा एक मिनिट काँग्रेस असू द्या, बीजेपी असू द्या, हे दुसरं इतर पक्षाला किंवा इतर जातीच्या धर्माला उमेदवार का देत नाहीत? फक्त आपले सगळे संबंधी म्हणजे त्यांनीच मोठे होऊ दे, त्यांनी श्रीमंत होऊ दे, त्यांचे सगळे संबंधी. अक्कलकोटचा विकास झाला का? अक्कलकोटचा विकास झालाय नाही, पाहिजे त्या प्रमाणामध्ये झाला नाही. पाहिजे त्या का म्हणजे सांगतो तुम्हाला, अक्कलकोट मध्ये काय विकास झाले ते सांगा. काय झाले विकास? अक्कलकोट तालुक्यातलं बेरोजगार तरुण, एक मिनिट माझं ऐका, अक्कलकोट तालुक्यातलं बेरोजगार तरुण सगळे पुणे मुंबईला जातात. कशासाठी? विकास जर झाला असता तर कशासाठी गेले असते? फक्त झालं, रोड केले, हे केले, लोकांचं म्हणजे विकासाचं पाहिजे ना, म्हणजे तरुणांना उद्योगधंदे पाहिजे इथं. त्यासाठी तिसरा पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडीला निवडून द्यायला पाहिजे. तिसरा पर्याय आला, तिसरा पर्याय. काय एक मिनिट माझा ऐका, जर प्रकाश आंबेडकर निवडून आले तर पूर्ण आपल्या महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकतील. काय वाटतं तुम्हाला? बदलून टाकतील का चेहरा?
टाकतीलच. कारण म्हणजे सत्ता आल्यावर करतील ना त्यांनी विजय झाल्यावरच करतील ना त्यांनी. म्हणजे विजय होणार नाही. नाही आम्ही कसं म्हणालो त्यांचा विजय होत आहे म्हणून. जनता नाही, जनतेवरती आहे ते अवलंबून. आम्ही भाजपचं काम करणार आहे, भाजपचं राहणार आहे. आम्ही भाजपने एवढं काम केलंय आपल्या तालुक्यात आणि वागदरीत पण एवढं काम केलंय ना. बाजारपेठ मधलं बसवेश्वर मंदिर परमेश्वर मंदिर पण बाजारपेठ मधलं पूर्ण संपूर्ण सिमेंट रस्ता आणि हे नॅशनल हायवे अक्कलकोट मध्ये मल्लिकार्जुन मंदिर म्हणा, बस स्टँड म्हणाव आणि नवीन दवाखाना म्हणाव अक्कलकोट मध्ये नवीन कोरोना काळात. क्या बोल काय नाही त्यांनी तरी म्हणतात, आता त्यांचा पक्ष आहे तर त्यांनी म्हणतात केलेलं काम आहे मी सांगतो. बरं केलेलं काम. आता समोर तुम्ही बघा की पाऊस आल्यानंतर चिखल होते. कुठं केलं आमदार साहेबांनी? अरे टक्केवारी घेऊन आमदार हे काम करणारे माणसं आहेत. कोण टक्केवारी घेत आहे? आमदार साहेब टक्केवारी घेतात. कोणते आमदार नाव सांगा? सचिन दादा कल्याण शेट्टी. हो एवढं मोठा आरोप लावा लागले सचिन दादा. नाही वागदरीमध्ये दादाने किती निधी दिले त्यांनी प्रॉपरचे आहेत. वागदरीमध्ये दादाने किती निधी दिले त्यांना पण माहित आहे. उगा आरोप करायचं नाही. जे काम झालं ते म्हणायचं. 17.5 वर्षामध्ये किती आमदार निधी दिले सांगा. घेतात असा आरोप केला. खरं त्यांचं मत आहे त्यांचं मत आहे त्यांचं निष्कृष्ट दर्जाचे काम आहेत. टक्केवारी म्हणले हा टक्केवारी काय होते ते काम निष्कृष्ट का होतंय? यांना द्यायला पाहिजे आमदारला. खासदार द्यायला पाहिजे, यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यायला पाहिजे. हे निष्कृष्ट दर्जाचं काम यांनी केलं. निकृष्ट दर्जाचं काम केलंय. 5 वर्ष राज्यमंत्री होते, गृहराज्यमंत्री. आपल्या पॉलिटिशियन यांना सुधारायला आला नाही. गृहमंत्री असून आपले दादांनी एका वर्षात आपले दोन्ही पॉलिटिशियन उत्तर पॉलिटिशियन आणि दक्षिण पॉलिटिशियन इमारतीला नवीन 19 कोटी रुपये निधी आणले. अक्कलकोटला चला, पोलिसांना राहायला घर नव्हते. घर बांधून दिलेलं मेत्रे साहेबांनी. स्वतःच्या पैशाने दिलेत का बांधून? हा एक नंबर यांनी कल्याणसाठी घरातले पैसे आणून दिले का? पोलीस स्टेशन साठी घरातले पैसे आणून दिले का? सांगा. केलंय म्हणा. घरात नाही आणून दिलं का? यांनी घरात नाही आणून दिलं का? हे सगळे काम यांनी घरात नाही आणून दिलं का? एक मिनिट आता माझ्या मित्राने म्हटलं घराच्या पैशाने आणून बांधून दिलं का? तर ऐका, अक्कलकोटचं बस स्टँड जे आहे यांच्या घरच्यांनी बांधलं पैसे देऊन. मल्लिकार्जुन मंदिर त्यांच्या पैशाने बांधले घरातल्या. अहो मेत्रे साहेबांनी सत्तेवर असताना पंचायत समितीची इमारत बांधलेली आहे. आम्ही कुठे पब्लिक असं कुठे सोशल मीडियावर काय केलं नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो यांनी जे उल्लेख केला की घरातल्या पैशांना नाही. इकडे याचं घ्या, याचं बाईट घ्या. शेतकऱ्याचं ऊस खात्याचं तुझं किती टन होतं? पैसे नाही. तुझं किती टन होतं ऊस ते सांग मला पहिला. तुला FRP प्रमाणे 1850 बिल सगळ्यांचं दिलेलं आहे. जागेवर बिल टाकायला होतो. स्वतःवर कंट्रोल वागदरीचा रहिवासी हा नाहीये. ऊस बिल साठी कोण शेतकरी तक्रार करेना. शेतकरी हे आहेत ना, हे मेत्रे साहेबांना म्हणजे वेटीस लावण्यासाठी भाजप सत्तानी त्यांना लोन दिलं नाही. 5 वर्ष झालं मेत्रे साहेबांना त्रास द्यायला. त्यामुळे हे ऊसाचं बिल टाकलंय. ऊसाचं बिलाचं कोणी शेतकरी तक्रार असले भेवडे. वागदरी गावात किती जणांचा ऊस गेले सगळ्यांना बोलवतो. तू नाही जर बिल देता का सांग. नाही जर दिला तर याचा किती ऊस गेला विचारा. वागदरीच्या लोकांचे गेले ऊस तू बिल देता का? FRP प्रमाणे 1850 बिल सगळ्यांचं गेलेलं आहे. बिल सगळ्यांचं निवडून येईल. सीताराम मेत्रे साहेब जिंकून येणार. ऊसाचे बिल कशामुळे थकले ते पहिला भाजपला विचारा. मेत्रे साहेब तू 20 कोटी रुपये बँकेचे नील कर, तुला 100 कोटी रुपये देतो. त्यावेळी ती शेतकऱ्याचा ऊस दिले दे म्हणून हे भाजप लोक मेत्रे साहेबाला फसवलेत. भाजपमध्ये तेच मेत्रे साहेबाला भाजपमध्ये ये म्हणून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी यांनी गद्दारी करून यांनी फसवले होते. तर आपल्यासोबत होते वागदरी गावातील जे आहे ग्रामस्थ आहे यांनी अतिशय छान प्रतिक्रिया दिली. आतापर्यंत तालुक्यात जेवढे आमदार झाले बाबासाहेब तानवाडे सारखं कोणी आमदार नव्हतं. बाबासाहेब वारल्यावर आम्ही 40 वर्षापासून बीजेपी काम करतो. आता यावेळेस काँग्रेस बिल्ला लावून फिरायला मी आता सिद्धरामप्पा पाटील काँग्रेस करा म्हणत. सिद्धरामप्पा पाटील एकमेव व्यक्ती आहे
तालुक्यात किंग मेकर म्हणजे सिद्धरामप्पा पाटील आहे, कुठलाही पक्ष नाही. सांगा. हा बोला 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 बोला. मी काय म्हणतो, लक्ष देऊ नका त्यांच्यावर. हा हे उमेदवार आहे ना, उमेदवार आता यावेळेस मग आता हवा सिद्धाराम मित्राचा आहे. तर आपल्या सोबत होते बीजेपीने 5 वर्षात केलेलं आहे. शेतकरी फाशी घालून मेले तर त्यांचं बिल नाही उसाचं काय झाड मेलेत म्हणतात. त्यांनी आमच्या गावातले माणूस नाहीये, त्याच्या नावावर शेत नाहीये. आणि दुसरं बीजेपी लोक सांगितलं काय तर बोलत, त्याच्या नावावर शेत नाही, घर नाही. कसं आहे, घर जावई झालेल्या लोकांनी मेत्रे साहेबांवर न बोललेलं बरं. माझं म्हणणं कळतंय का तुम्हाला? याच्या नावावर इथं शेती नाही, घर नाही. घर जवळ झालेल्या लोकांनी मेत्री साहेबांवर न बोललेलं बरं. जातीय सलोखा कसा आहे ऐका ना, जातीय सलोखा 2019च्या इलेक्शनच्या अगोदर सगळे एकोपेन होते. 19चं जे इलेक्शन झालं हिंदू मुस्लिमचे, तिथं जातीय भेद झाला. जातीभेद म्हणजे प्रत्येक समाज आमच्या गावात आहे. धनगर आहे, मराठा आहे, मुस्लिम आहे, लिंगायत आहे, कोष्टी आहे, धनगर, वडार सर्व जातीचं आहे. लमाण एक, पारधी एक आहे आणि बाकी लमाण लोक नाही आमच्या गावात. एक विषय तुम्हाला बोलायचं आहे, मी 40 वर्ष बीजेपी मध्ये काम केलो. सगळ्या गावकरी लोकांना सगळ्यांना माहित आहे मी सिद्धरामप्पा पाटलांचं कार्यकर्ता आहे. फॉर्म भरायला होते नाही, फॉर्म भरायला होते आणि काम पण त्यांना दिले ऑलरेडी. 20-25 आम्हाला 1 रुपयाचा दिलेलं नाही, 1 रुपयाचं काम दिलेलं नाही. आणि या वेळेला मत यांना पडत नाही. सिद्धरामप्पा पाटील मुळे काँग्रेसचं सिद्धाराम मेत्रे निवडून येणार. सिद्धाराम मेत्रे, सिद्धराम पाटील मुळे निवडून येणार. हा 100%. तुमचं काय मेत्रे साहेब येतात नाही. कसं काय गणित वातावरण तसं झालंय हो. काय आणि 5 वर्षात काय केले ते लोकांना फसवगिरी, मुख्यमंत्री होता की काय खाली कागदावर काम आहे यांचे, फेसबुक मुख्यमंत्री होता. समजा कागदावर काम आहे यांचे. कोरोना काळामध्ये 100% 50-60 हजार मेत्री साहेब येणार. 60,000 अडीच वर्ष फेसबुक मुख्यमंत्री होता. फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री होता. पाटलांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी पक्ष सोडले. 19 सचिन कल्याणसाठी विजयाचा मोठा वातावरण सिद्धरामप्पा पाटील एकटेच, बाकीच कोण? सिद्धरामप्पा पाटील जे होणार आहे पाटलांसाठी. सिद्धरामप्पा पाटील हे स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडलेत आणि जनतेसाठी नाही सोडलेत. त्यांनी गेल्यास जनता का त्यांचं ऐकून मत टाकणार नाहीत. हे मत वैयक्तिक त्यांनी 1998च्या इलेक्शन मध्ये यांचे विद्यमान आमदार कुठल्या पक्षामध्ये होते त्यांना विचारा. 1998 मध्ये तुमचे आमदार कुठे होते? कोणत्या पक्षात होते 1998 मध्ये? सचिन कल्याण शेट्टी कुठं? भाजपमध्ये होते. ऐका एक मिनिट. 1998 मध्ये मेत्रे साहेबांचा प्रचार कल्याण शेट्टीचे वडील पंचाप्पा कल्याण शेट्टी हे गद्दार करून, भाजपला गद्दार करून मेत्रे साहेबाला निवडून आणण्यासाठी वाटेदार आहे त्यांनी. कोण उत्तर देणार काय? त्यांनी मंजूर केला होता कल्याणसाठी. ते काकानं म्हणत 1 कोटी मंजूर केला होता. मंजूर केलंय, पैसे दिले नाही. 1998 हे 70 वर्ष काँग्रेस उपयोग नाही त्याचा. खाल्लेला भाकरी ऐका मांजराला डोळे बंद करून दूध पिताना काय वाटतं? लोक कोण बघेना, पण जनता बघत असते. सध्या तालुक्यात तेच चालू हो. तुमचं सांगा मत काय यावेळेस अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात हवा कोणाची? सिद्धाराम मेत्रे साहेब. कसं गणित आहे तुमचं सांगा. गणित म्हणल्यावर तालुक्यात मेत्रे साहेबांनी जो जुन्या कार्यकर्त्यांना मानपान म्हणा, आता सध्याची वातावरणाबद्दल काँग्रेस जातीवाद करत नाही म्हणून सिद्धाराम मेत्रे साहेब बसणार. किती मतांनी? माझ्या हिशोबाने 14,000 मतांनी मेत्रे साहेब जिंकणार. 14,000 मतांनी निवडणार. काय तुमचं काय? दादा 50,000 मतांनी येतात. 100%. 50,000. यंग जनरेशन, जे तरुणाई जी आहे ते भाजपकडे वळलेली दिसते आणि बाकीचे काँग्रेसकडे. ऐका, यंग जनरेशन 4च लोक आहेत आमच्या गावात. काय निष्ठावंत लोक आहेत ते सगळे आमच्याकडे आहेत. किती लोकसंख्या आहे गावाची तुमची? 6,000 मतदार आहेत. 6,000 मतदार. 6,000 मतदान आहेत. तुमच्या गावाचा विकास झाला? हा झालंय की.
त्यांचे खिसे भरून घेतलेत. विकास झालाय, सगळे काम त्यांनीच करायचे. मिजाजाचं काम, खासदारचं काम म्हणणार आणि त्यांनीच करणार. गावात लोकांना काम दिलं नाही आणि कोण जाणार नाही. तुम्ही बी करा, तुम्हाला काय करायला नको म्हणलं, कोण जाणार नाही ना. तालुक्यामध्ये एवढे सुशिक्षित बेरोजगार अभियंते, आपल्या तालुक्यात एवढे सुशिक्षित बेरोजगार अभियंते, त्यांना का बरं यांनी काम देत नाहीत? सुशिक्षित बेरोजगारांना वंचित वाले काय एवढं सगळं हे बघा, हे काँग्रेस आणि बीजेपी सगळे बोगस आहेत बघा. बोगस आहे म्हणतात काय? म्हणजे एक मिनिट ऐका, माझं ऐका. काम कमी करतात, सांगतात आमाप. काँग्रेस म्हणा, हे बीजेपी म्हणा, हे जळते घर आहेत. थांबा, उत्तर द्या यांचं. ऐका ना, हे जळते घर आहेत म्हणतात, आमचे मित्रच आहेत, एकेकाळी काँग्रेसचं काम केलेलं आहे. हो बरोबर आहे, होतं अगोदर होतं, बरोबर आहे. का म्हणजे तेव्हा वंचितचा पक्ष नव्हता. अगोदर ऐका ना, 2014 पासून वंचित आलाय. तेव्हापासून मी वंचितच आहे. नाही, शिंदे साहेब लोकसभेला उभे होते तेव्हा 14 मध्ये तुम्ही शिंदे साहेब का थांबलेत? म्हणजे शिंदे साहेब वंचितचं काम केलं नाही, शिंदे साहेबांचं काम त्यावेळी केलं. नाही, प्रकाश आंबेडकर उभे राहते तेव्हा मी वंचितचा होतो, पोलिंग एजंट वंचितचा होतो. आणि काँग्रेस हे दोघं भाऊ सारखं आहे. भाजपवाल्यांना बोलवा, त्यांच्यासोबत उत्तर देऊ आम्ही. भाजप काय हो, तुम्ही भाजपचं बिल्ला लावून थांबलेला आहे तर काय? इकडे या. मतदान आहे माझं इथं वागदा गावात. मतदान नाही तुमचं? आहे की मतदान आहे, 2 आहे तर 2 आहे. 2 मतदान आहे तुमचं? हा, मी भाजपला जाणार. मतदान घेऊन सत्तेवर बसत आहेत. बोगस मतदान, एक यत्नाळला, एक वागदरीला. हे घर जावई झालेल्या लोकांनी मेत्रे साहेबांवर बोललेलं न बरं आहे. घर जावई तुम्ही विचारा. आम्ही घर जावं आता आहे, 2 मत आहेत. ते वयस्कर आता बिल्ला लावून आलेला वयस्कर लोक. काय सांगाल तुम्ही आता तुमचं गणित? आता तुम्ही लय मतदान बघितले नाही? बघितलंय, बरोबर आहे. 22 वर्षापर्यंत झटत काम केलेले सिद्धाराम मेत्रे, पाणी उजनीचं पाणी त्यांनी आणले, ते कोरोना धरण त्यांनी पूर्ण केलेत. हे 2-2.5 वर्षात कसं पाणी आणते तर कसं काम करतात सांगा? उगा कागदी घोडे, काय कागदी घोडे असताना काय उपयोग नाही यांचं. म्हणून आम्ही काँग्रेसला मतदान करणार. कोणचं गाव? आम्ही गोगाव. कुठं आले ते भोगाव? गोगाव हे वागदीरच्या पलीकडे 2-3 किलोमीटर. 2-3 किलोमीटर. यावेळेस कोण आता काय? आता आमचे मेत्रे साहेब येणारच. कमीत कमी 15 ते 20,000 मतांना लीड नाही येणार आहेत ते. 15,000 20,000? हा, 20,000. तुम्हाला काय वाटतं? 15,000? काका, चॅलेंज तुमचं गॉगल लय भारी दिसायला लागलाय. साहेब, माझ्या संघ शर्यत ठेवता का बघा? शर्यत नको, शर्यत काका गॉगल काढला. गॉगल काय चष्मा आहे? गॉगल आहे? हा, तुम्हाला काय मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं का? ऑपरेशन करून घेणार आहेत. बर. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतंय? काय मतदारसंघात इलेक्शन मध्ये काय वाटतं, कोण येईल? आता बीजेपी येणारच आहे. बीजेपी येणार आहे? एवढं कॉन्फिडन्स? येणार सगळे गावात. प्रधानमंत्री मोदी येणार. आलाय प्रधानमंत्री 14च्या लोकसभेला आलेत. ऐका, विधानसभेला मेत्रे साहेब येणार आहेत. विधानसभेला मेत्रे साहेब येणार आहे. कोण? हा, विधानसभेला मेत्रे साहेब येणार आहेत. विधानसभेला अक्कलकोट तालुक्यामध्ये ते साहेब येणार, मेत्रे साहेब. वरती ते बसणार. केंद्रात मोदी ऑल इंडिया मध्ये 1 नंबर मध्ये येणार. तुम्ही अक्कलकोट मध्ये मेत्रे साहेब येणार. काय काका आता तुम्ही सगळ्यांनी काय सांगा? तुम्हाला काय वाटतं? मला तर विचारलं की नाही, आता त्यांनी केंद्रात हे आमचं सत्ता आलाय की तिथं सुद्धा काय पलट होणार आहे. हा, मेत्रे साहेब येणार आणि मोदीकडे जाणार, त्यांचं काम करून घेणार. काय वाटतं? हे आजोबा सांगतात नाही, बरोबर आहे. हा, ते आता प्रकाश बरोबर आहे. 20 वर्षापासून बीजेपी मध्ये विचारा साठी त्याच्या बापापासून आहे आणि चांगला म्हणत कुठं काय येणार काय विचारा. बीजेपी सोडून काका, तुमचं नाव काय? माझं नाव मुरगेंद्र मंदिरकेरी. मुरगेंद्र मंदिरकेरी. काय म्हणलं? ऐकलं
ऐकलं की अक्कलकोट मध्ये मित्रसाहेब येणार आहेत. हा हे काळा दगडावरती पांढरा रेषे मित्रसाहेब 100% येणार आहेत. काळा दगडावरची पांढरी. हा मित्र साहेब येणार सर 100%. 15 ते 20,000 25,000 पर्यंत येणारच त्यांना. मित्र साहेब कामासाठी एक नंबर आहे. मित्र साहेब ते उजनीचं पाणी इथलं कुर्नूर धरणला ते मग कुर्नूर धरणचे आता इकडं बोरगाव तलाव आणि वागदरी तलावामध्ये त्यांनी पाण्याचं व्यवस्थित सेवा ते आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी खरं आहे त्यांचं. त्यांनी काम करणारच करणार त्यांचं सत्ता आलं तर. पाण्याचा प्रश्न मिटला का काका इथला? आता अजून आता इलेक्शन झाल्यावर त्यांनी पाणी आणणारच आहे. इकडे गाव MI टँक केले 100 तलाव पूर्ण केलेत त्यांनी. आणखीन काहीतरी 25 MI टँक केलेत मेत्रे साहेबांनी. यांनी काय केले तर पाण्यासाठी अगोदर त्यांनी बाबासाहेब असताना मंजुरी आणले. यांनी पूर्णत्वावर धरण बांधले. बरोबर आहे म्हणून त्यांनी येणारच. काय चॅलेंज असलं तर मेत्रे साहेब विकासाभिमुख नेतृत्व आहे म्हणून कुठल्या पक्षावर आम्हाला टीका करायचं नाही किंवा काय नाही. माणूस बघून 2017 वर्षे मेत्रे साहेबांच्या कालावधीमध्ये 100 बराजर तलावाची निर्मिती केली आणि कुर्नूर धरणासाठी एकरूप सिंचन तेव्हापासून मंजुरी होती. बाबासाहेब तनवडे म्हणा काही 3-4 आमदारांनी त्याला प्रयत्न केलेला आहे. चालू आमदारांनी केलं असेल त्याला आमचा काय हे नाही. परंतु मेत्रे साहेबांच्या ह्याच्यामुळे कुर्नूर धरण पूर्ण झाला आणि मेत्रे साहेबांनी 20 ते 25,000 मताधिक्याने मेत्रे साहेब निवडून येणार. तर आपल्यासोबत होते अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे गावातील जे आहे ग्रामस्थ होते. वागदरी गाव हा अगदी बॉर्डरवर आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. या गावात विकास झाला की नाही याविषयी आपण चर्चा केलेली आहे. अनेक मतांतरे समोर आलेली आहे. काही भाजपचे समर्थक आहेत, काही काँग्रेसचे समर्थक आहेत. परंतु 70% ग्रामस्थांना असं वाटत आहे की इथं यंदाच्या वेळेस जे आहे बदल होईल असं त्यांचं म्हणणं आहे. काय बदल होईल? 100% बदल होईल असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. इरफान शेख, वागदरी, अक्कलकोट, सोलापूर.